आत्ता वाजले 4:30 आणि 4:30 वाजता आम्ही चाललोय रानात. तर बघा आम्ही दोघं पण चाललोय बघा. आज संगतीच आहेत दोघं बाई मधीच कालवा करतात. हा आवाज येतो याच्यात. तर पाठीमागे शिवानी आली पाणी घेऊन, कारण एका रानातलं ठिबक टाकून झालंय, दुसऱ्या रानातलं राहिलंय ऊसातलं. तर ते बाकीचे येतात ट्रॅक्टरमध्ये. आम्ही दोघं चालत चाललोय पाठीमागे शिवानी पाणी घेऊन, म्हणजे माझी मधवी जाव पाणी घेऊन. पाणी इथं चालू होतं की, तर घरूनच पाणी आणलंय. पाणी चालू आहे मकाला, चिखल झालाय सगळा. तर शॉपिंग करून आलो कीच लगेच रानात आलोय. कुळधरणला गेलतो आज. पोरांना टी शर्ट बनेल शाळेत जायला लागत होते. चला, चांगला आलाय कांदा, काळा काळा दिसतोय बघा. पलीकडे आहे बघ. तर हा बघा आमचा गहू आहे, कसा झालाय पिवळा सगळा. तर वाळलाय तो. कसं आहे आता काढायलाच आलाय, कारण सगळ्यांचे गहू, आमच्या शेजारी पाजाऱ्यांचे पण गहू काढायला आलेत. तसंच आमचं पण आलाय. पण जेव्हा शेजारी मशीन येईल तेव्हाच गव्हाला आमच्या पण मशीन येते, कारण एका शेतकऱ्यासाठी किंवा एवढा गहू काढण्यासाठी मशीन एवढ्या लांब येत नाही. जर शेजारी आसपास जर प्रत्येकाचे गहू असतील तरच 2-3 जणांचे असले तरी मशीन येते. तर आता चालू होतीनच गहू काढायचं, तर आमचा पण काढून घ्यायचा आहे. तर शिवानी आली, व्हिडिओ काढूस तोपर्यंत ती माझ्याजवळ येऊन पोहोचली. आल्याच कामाला सुरुवात, आणि पहिली सरी मलाच दिली त्यांनी, की ठिबक एक गाय निवडून आणलं होतं बाहेर. तर ते ठिबक गोळा त्यांनी तसंच काठीला घेऊन गेलेत आणि मला म्हणले चल हातर ते त्यांना असे रानात आले की पटकन काम चालू करायचं असं त्यांची सवय आहे. तर आम्ही तिघंच होतो पहिल्यांदा. तर आम्ही तिघंच पहिल्याच अगोदर रानात पोहोचलो. तर बघा मी चिडत आहेत मरणाचं, एखादं काम करायचं म्हणलं तरी रानातलं, म्हणजे काम करतात पण दुसऱ्याला लई चिडचिड करतात. पाय पटपट घेऊन जात नाही म्हणून बडबड करतात पाठीमागं. तर हे ठिबक गोळा केलं होतं आणि तिकडचं दुसऱ्या ऊसातलं ठिबक होतं ते आम्ही असंच हातरलं होतं. ते पटकन झालं. ह्याला जरा टायमिंग लागेल, कारण हे मशीननी गोळा केलेलं आहे. तर ट्रॅक्टरची गाणी वाजतात, ट्रॅक्टर पण आलं आहे, आणि ट्रॅक्टरमध्ये माझे मधवे दीर आणि पोरं आल्यात. बस का. तर बाकीच्या आल्यात त्या ट्रॅक्टरमध्ये. तर करा व्हिडिओ कंटिन्यू. दीर आले माझे, हे बघा एक एक येत आहे. बारके दीर आल्यात. तर सगळेजण उभा राहून डिस्कस करतात की बाकीचे ठिबक कुठून घ्यायचं टाकायला ते. तर ट्रॅक्टर आलाय, ट्रॅक्टरमध्ये बरेच जण पोरं, परत माझी दीर, राहिलेली माणसं आलेत. तर बघा बाकीचे सगळे तिथे थांबलेत. मी एक पाईप घेऊन इथे येऊन थांबले, कारण निम्म्यात आणून देत होते पाईप पोरं. मग मी इकडल्या म्हणजे लास्टच्या टोकाला बाकीचे सगळे मशीन लावली तसली बरेच जण. मग जास्त जण तिथे थांबले, तर ठिबक आणून कडपर्यंत टाकायला पायाच्या माझी चप्पल एक तर आयुषने पडतोय. हा बघा आबी जरा कामाला फास्टच आहे, तर पळतच येत होता पाईप घेऊन. मग मी निम्म्यापर्यंत त्याच्याकडून पाईप घेऊन परत पाठीमागे जात होते. नंतर ना आली पूनम. तर पूनमनी पण पाईप घेऊन आली. ती निम्म्यात आणून देत होती आणि मी निम्म्यातून पलीकडे घेऊन जात होते. तर इतकं सगळं हातरून झालं बघा. एक तुकडं पलीकडच्या तुकड्यात ते दोघं जण आहेत, मधवादीर आणि मधवी जाव. तर तिकडल्या तुकड्यात ते दोघंच आहेत, अलीकडच्या तुकड्यामध्ये आम्ही सगळेजण आहेत मशीन लावून. तर बघा दिवस कुठे गेला, आणि फायनली 6 वाजले तरी जास्त ऊन दिसतंय. तर आम्हाला घरी बोलावलं, निम्मत झालं ठिबक टाकून, निम्म्याला परत यावं लागेल. तसं पण आहेत बाकीचे तिथंच थांबलेत. तर मका बघा आमची विकून टाकली, मका गुंट्यावर दिली गायांसाठी. तर पलीकडल्या साईडनं तोडायला चालू आहे. ज्याला जशी लागते तशी तोडून जाते घेऊन. लाईट गेली पाण्याची आत्ता 6 वाजल्यात, त्याच्यामुळं 6ला लाईट जाते. पाणी बंद झाले.
तर आजच्या पुरतं एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय सगळ्यांना.